धातूंचे प्रसारण होते. हा प्रयोग आपण करून बघणार आहोत. ह्याच्यासाठी आपल्याला पाहिजे एक धातूचा गोळा आणि एक रिंग. आपण काय करूया, हा धातूचा गोळा या रिंग मधून जातो का ते पाहूया. बघा गेला का? ठीक आहे. आता आपण काय करूया, हा धातूचा गोळा परत या रिंग मधून काढून टाकूया. आता या धातूच्या गोळ्याला आपण उष्णता देऊया. आता चाललंय का? नाही. का बरं जात नसेल? उष्णता दिली. आधी जो गोळा थंड होता, हा धातूचा गोळा जेव्हा थंड होता तेव्हा त्या रिंग मधून तो खाली सहजपणे गेला. त्याच्यानंतर आपण काय केलं, या गोळ्याला मेणबत्तीच्या सहाय्याने उष्णता दिली, हो की नाही? आणि मग हा गोळा त्याच्यात टाकून बघितला, तर आता हा गोळा खाली जात नाहीये. ह्याचा अर्थ काय की उष्णता दिल्यामुळे हा जो धातूचा गोळा होता तो त्यातला धातू प्रसरण पावला, त्याचा आकार वाढला आणि त्याच्यामुळे तो गोळा आता खाली जात नाही. आणि थोड्या वेळाने जेव्हा हा थंड होईल तेव्हा तो बरोबर खाली जाईल. मग थंड झाल्यामुळे काय होते, तर धातू पुन्हा आकुंचन पावतात, त्याचं आकारमान पुन्हा छोटं होते आणि मग तो सहजपणे जाईल. तर या प्रयोगावरून आपण काय शिकलो की उष्णता दिली असता धातूचं प्रसरण होते आणि थंड झाल्यावर पुन्हा त्याचं आकुंचन होते. ठीक आहे. हे बघा, हे तापवलेला गोळा खाली गेलेला आहे रिंग मधून, म्हणजेच हा थंड झाल्यानंतर हा धातू आकुंचन पावला. आकुंचन पावल्याने त्याचा आकार छोटा झाला आणि या रिंग मधून तो सहज खाली गेला. बघा आपण परत एकदा टाकून बघूया. बघा, म्हणजे हे आपण मगाशी तापवलं होतं ते प्रसरण पावल्यामुळे अडकून पडलं होतं, परंतु आता थंड झाल्यामुळे आकुंचन पावलं आणि पुन्हा जायला लागलं. ओके.